नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 17 फेब्रुवारी 2024 आज दुपारनंतर तुरीच्या भावात प्रत्येक बाजार समितीमध्ये चढ उतार पाहायला मिळाला। पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय तुरीला भाव पाहूयात वेळ न लावता आपल्या सविस्तर चॅनल मधून। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे पैठण। आवक आहे 28 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 9300 रुपये। पुढील बाजार समिती आहे नागपूर। आवक आहे 2231 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9730 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 10052 रुपये। पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका। आवक आहे 83 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9800 रुपये। पुढील बाजार समिती आहे जिंतूर। आवक आहे 12 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9600 रुपये। पुढील बाजार समिती आहे मलकापूर। आवक आहे 2445 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9060 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 10340 रुपये। पुढील बाजार समिती आहे नांदगाव। आवक आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8799 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9350 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9401 रुपये। पुढील बाजार समिती आहे उमरखेड। आवक आहे 70 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7700 रुपये। पुढील बाजार समिती आहे पारशिवनी। आवक आहे 51 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9000 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9300 रुपये। पुढील बाजार समिती आहे जळकोट। आवक आहे 408 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9875 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 10251 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 10471 रुपये। आणि शेवटची बाजार समिती आहे भोकरदन। आवक आहे 10 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9700 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 10000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।